आता आपण हा पार्ट 79 नंबरचा क्रिओमध्ये पार्ट डिझाईनमध्ये पण ड्रॉ करूया. ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स आपण बघणार आहोत. एक्सट्रूड तुम्ही एक बेसिक बघितलेलं आहे. ओके, एक्सट्रूड कट बघणार आहोत. त्याच्यानंतर मग इथून इथपर्यंत हे जास्त ॲड झालेलं आहे एका पाथच्या लावून, इथे टी प्रोफाईल दाखवलेली आहे, तर ते स्विपमध्ये करणार आहोत. ओके, तर स्टार्ट करूया आपण हा पार्ट. आता इथे जर का बघितलं तर खालच्या साईडला ही प्लेट दिलेली आहे. या सर्कलचा रेडियस किती दिलेला आहे? 220चा. ओके, सगळ्यात पहिले इथे सिस्टीम अपीअरन्समध्ये जायचं, स्केचरमध्ये जायचं आणि हे दोन ऑप्शन ऑन करून घ्यायचे. ब्लॉक मॉडिफाईड डायमेन्शन, ब्लॉक युजर डिफाईन डायमेन्शन, मेक स्केचिंग प्लेन पॅरल टू स्क्रीन. त्यानंतर मग न्यू वरती क्लिक करतो. पार्ट सिलेक्ट केलं आहे, डिफॉल्ट टेम्पलेट ऑफ केली, पार्टचा नंबर आहे 79, नेम टाकायचा. ओके, त्यानंतर मग इथे MMNS पार्ट सॉलिडचा ऑप्शन याला सिलेक्ट केलं आणि ओके करतो मी. ओके, आता जर का ड्रॉइंग बघितलं तर हा टॉप व्ह्यू दिलेला आहे, म्हणजे वरतून जर का बघितलं तर कसं दिसणार आहे ते दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर मग हा त्याचा फ्रंट व्ह्यू दिलेला आहे. ओके, आता टॉपमध्ये इथे ही प्लेट आपण ड्रॉ करून घेऊ. प्लेटचे इथे दोन रेडियस, दोन सर्कल आहेत, 220 220चे, हा 220 220, हा 220चा. त्यानंतर मग हा जो सर्कल आहे 12चा, तो त्या सर्कलला टँजंट असणार आहे. ओके, सेम इकडच्या साईडला टँजंट असेल. ओके, दोन सर्कलमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे? 125चं. ओके, तर मी हा प्लेन सिलेक्ट केला आणि ते ऑप्शन आहे स्केचचा. दोन सर्कल बाजूचे ड्रॉ करून घेऊ. इथे इकडे दिलेलं आहे, इक्वल केलं. प्लेन्स आपण ऑफ करून घेऊ. दोन सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. रेडियस किती दिलेलं आहे त्यांनी? 12ची. डायमीटर झाला 24चा. 24 एंटर. ओके, दोन पॉईंटमधलं डिस्टन्स 125 आहे. डायमेन्शन सिलेक्ट करायचे, या पॉईंट आणि या पॉईंटमधलं 125 एंटर. ओके, सिमेट्रीसाठी इथे सिलेक्ट करायचं, ई ॲक्सिस हा पॉईंट आणि हा पॉईंट. ओके, सरळ नाही ते एक ड्रॉ करायचं आणि दुसऱ्या साईडला मिरर करून द्यायचं. ओके, आता आपण दुसरा सर्कल ड्रॉ करू. इथे घ्यायचा आणि त्यानंतर मग तो जो सर्कल आहे या सर्कलला टँजंट आहे. ओके, इथे टँजंटचा सिम्बॉल आला किंवा तुम्ही परत सेपरेट इथून टँजंट करू शकता. टँजंट सिलेक्ट करायचा, हा सर्कल आणि हा सर्कल. ओके, आता हे ऑलरेडी सिमेट्रिक असल्यामुळे तो टँजंटच आहे. ओके, रेडियस किती दिलेला त्यांनी? 220चा. 220 मल्टिप्लाय बाय 2. ओके, आता इथे एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. हा सेम सर्कल आपण मिरर करणार आहोत. कमांडच्या बाहेर यायचं, स्क्रॉल दाबून सर्कल सिलेक्ट केला, मिरर सिलेक्ट करायचा आणि मग ॲक्सिस सिलेक्ट करायचे. ओके, डिलीट सेगमेंटनी आपल्याला क्लोज प्रोफाईल ड्रॉ करायचे, तर त्याच्यावरती मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, क्लोज प्रोफाईल इथे मी अशी ड्रॉ केली. ओके, आता मी एवढं ड्रॉ केलेलं आहे, त्याला मी 5नी काय करतो? एक्सट्रूड करून देतो. ओके, इथे हाईट कितीची आहे? 5ची दिलेली. तिथे ओके करायचं, कंट्रोल D डिफॉल्ट ओरिएंटेशनसाठी. एक्सट्रूडवरती क्लिक केलं, 8ची हाईट आली आणि ओके करायचं. ओके, त्याला आपण एक्सट्रूड करून घेतलं. आता इथे त्याने अँगल दिलेला आहे, हा जो असा अँगल आहे तो 45 डिग्रीचा अँगल आहे. ओके, लेंथ किती दिलेली आहे त्याने? 56. तिथे परत आपण फ्रंट प्लेन घेऊ आणि स्केचमध्ये घेऊ. ओके, आता इथे मी लाईन कमांड घेतो, इथून इथे एक लाईन ड्रॉ केली. इकडचे कंप्लीट ड्रॉ करायचे. सेंटर लाईन, आता आपल्याला अँगल दिलेला आहे, या लाईन मधला 45 डिग्री. ओके, आता आपण बाकीचं सिमेट्रिक करून घेऊ. सिमेट्री सिलेक्ट करायचं, ई ॲक्सिस हा पॉईंट आणि हा पॉईंट.
सेम परत ही ॲक्सिस हा पॉईंट आणि हा पॉईंट. ओके, म्हणजे दोन्ही साईडला हाफ हाफ असणार. हाईट दिलेली आहे 2ची आणि वरच्या लाईनचं डिस्टन्स दिलेलं आहे 56. ते हाईट देऊन टाकू. ह्या लाईन आणि ह्या लाईनमध्ये वर्टिकल डिस्टन्स 2चं. ओके, आता त्याने वरचं डायमेन्शन दिलेलं आहे. ओके, आपल्याला जायचं ह्या लाईनचं डायमेन्शन 56 एंटर. ऑटोमॅटिक खालच्या लाईनचं डायमेन्शन डिलीट होऊन जाईल. ओके, झालं रेड सगळं. ओके, हे झालं फुल्ली कन्स्ट्रेंट जॉमेट्री. त्याला इथे ओके करायचं. आता हे ड्रॉ केलं आपण बरोबर फ्रंट प्लेनवरती. ओके, त्यानंतर मी इथे एक्सट्रूडवरती क्लिक करायचं. इथे ऑप्शन आहे रिमूव्ह मटेरियलचं. ओके, तर रिमूव्ह मटेरियल ऑप्शन ऑन नाही झाला तर इथून ऑन करायचं आधी. ओके, त्यानंतर मग इथे हा थ्रूचा ऑप्शन. ओके, म्हणजे लास्टपर्यंत इथे कट होणं. ओके, इथे समजा मी मटेरियल ठेवून देतो आणि इथे समजा मी डायमेन्शन टाकतो. ओके, ते ह्या पॉईंटपर्यंत कट होते. हे समजा थ्रू केलं तर थ्रूपर्यंत कट होऊन जाईल. ओके, तर इथे मी मिड प्लेन ऑप्शन ऑन करतो आणि दोन्ही साईडला एक्स्ट्रा ठेवून द्यायचं. ओके, ही व्हॅल्यू तुम्ही एक्स्ट्रा ठेवून दिली तरी चालेल. इथे ओके करतो. एवढा मी पोर्शन कट करून घेतला. आता हे दोन सर्कल दिलेले आहेत. त्याचा डायमीटर दिलेला आहे आतल्याचा 8 आणि बाहेरचा 16. ओके, दोन्हीचे कॉन्सन्ट्रिक आहे. तर आता इथे आपण सरफेस घेऊ शकतो स्केचिंगसाठी. आधी आपण बघितलं प्लेन, आता इथे सरफेस घेतला आणि त्या स्केचचा ऑप्शन. इथे रेफरन्सेस ऑप्शन आहे. या सर्कलचा असं तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. म्हणजे आपल्याला सेंटर पॉईंट भेटून जाईल. दोन सर्कल आहेत. कितीचा होता? 16 आणि 8. याला सिलेक्ट केलं आणि मिरर सिलेक्ट करायचं अलॉंग वर्टिकल ॲक्सिस. सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ. हा सर्कल मिरर अलॉंग वर्टिकल ॲक्सिस. आता याला इथून एक्सट्रूड करणार. एक्सट्रूडची हाईट किती आहे? टोटल ही दिलेली आहे 8ची. आपण हे 5 ने एक्सट्रूड केलं. 8 - 5 असं 3 ने आपण एक्सट्रूड करणार. 3 एंटर केलं. कळलं एवढं? आपण आतमधलं कट करायला लागणार आहे. ते कट आपण नंतर करू. आता मेन हा पोर्शन ड्रॉ करायला घेऊ. तिथे जर का बघितलं तर हा सिलेंडर आहे वरच्या साईडला. ओके, त्याची हाईट दिलेली आहे 22 + 41 + 28. ओके, मधला पोर्शन कट करायचा आहे आणि ही टोटल हाईट झाली. ओके, त्याचा डायमीटर कितीचा आहे? इथे दिसतोय 20चा डायमीटर बाहेरचा आहे. तर तो आपण एक्सट्रूड करून घेऊ. ओके, तर त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे? प्लेन घ्यायचं आहे. तर खालच्या फेसपासून वरती इथे 173चा डिस्टन्स दिलेला आहे. ओके, ते इथे प्लेनचा ऑप्शन आहे. रेफरन्समध्ये हा फेस सिलेक्ट केला. त्यानंतर मग इथे डिस्टन्स टाकायचं 173. ओके, आधी वरच्या साईडला घ्या, नंतर मग 173 एंटर करा. ओके, कळलं नवीन प्लेन कसा घ्यायचा? फक्त खालचा फेस सिलेक्ट करायचा आणि डायरेक्शन द्यायची. इथे ओके करतो. आता हा जो नवीन प्लेन आलेला आहे त्याला सिलेक्ट करून स्केचवरती क्लिक करायचं. सर्कलचा डायमीटर दिला होता 20चा. ओके, आणि आतला कितीचा आहे? 8चा. तर तुम्ही आतला नंतर ड्रॉ केलं तरी चालेल. ओके, आता ड्रॉ केला तर प्रॉब्लेम्स येतात, परत ते आपल्याला ड्रॉच करायला. ओके, तरी बघा एकदा काय प्रॉब्लेम्स येतात ते. आता याला मी एक्सट्रूड करेन. एक्सट्रूडच्या तर लेंथ 22, 28, 41. 22 + 28 + 41 एंटर. ओके, याला इथे ओके केलं. कळलं एवढं? इथून इथपर्यंत एक्सट्रूड करून घेतलं. आता मेन आता आपला हा जो टी पोर्शन जो दिलेला आहे असा तो आपण ड्रॉ करायला घेऊ. ओके, आता हा जर का आपल्याला ड्रॉ करायचा असेल एक्सट्रूड कमांडने, ओके, तर ही टी प्रोफाईल दिलेली आहे. ती आपण समजा इथे ड्रॉ केली तर इथून आपण इथपर्यंत ह्या
हा 19चा पॉईंट आहे. 19च्या अलीकडे 3 mm ची रेडियस आहे. तर 16 पर्यंत आपण एक्सट्रूड करणार. त्यानंतर मग इथून इकडे 90 डिग्रीने रिव्हॉल्व करणार. ओके, रिव्हॉल्व कमांड आपली झाली नाही अजून. इथे कन्सिडर करा असा रिव्हॉल्व होतो. 90 डिग्रीने असा रिव्हॉल्व होणार. परत इथून खाली आपण एक्सट्रूड करणार या पॉईंटपर्यंत. 44 -3 -3. ओके, पण आता एवढ्या आपण कमांड करण्यापेक्षा त्यांनी ऑप्शन काय दिलेला आहे, स्वीपचा. ओके, तर स्वीपमध्ये आपण सी प्रोफाईल ड्रॉ करणार. ओके, आणि त्यानंतर मग त्याला हा पार्ट ड्रॉ, ही जी प्रोफाईल आहे ती ड्रॉ करून स्वीप करू शकतो. ओके, स्वीपमध्ये लिहून घ्या, ड्रॉ पाथ अँड प्रोफाईल. स्वीप SWEEP. आता 4 सॉफ्टवेअर झाले तरी अजून आपल्या स्वीप कमांडचं स्पेलिंग नाही माहिती. SWEEP, ड्रॉ पाथ अँड प्रोफाईल. पाथ PATH, पाथ अँड प्रोफाईल. प्रोफाईल अँड खाली लिहून घ्या, प्रोफाईल अँड पाथ आर ऑन परपेंडिक्युलर प्लेन्स. प्रोफाईल अँड पाथ आर ऑन परपेंडिक्युलर प्लेन्स. ओके, ते सेम प्लेन पॅरल प्लेनवरती नसतात, परपेंडिक्युलर प्लेनवरती असतात. ओके, आता इथे जर का बघितलं तर डायमेन्शन जे दिलेले आहेत ते आतल्या पाथचे दिलेले आहेत. म्हणजे इथून ही लाईन समजा अशी आली, ही लाईन आली, तर हे 44 जे आहे ते आतलं दिलेलं आहे इथून इथे. ओके, 19 पण इथून आतमधलं दिलेलं आहे, हे बाहेरचं दिलं नाही आहे. ओके, तर आपण आतली प्रोफाईल आपण ड्रॉ करायला घेऊ फ्रंट प्लेनमध्येच. इथे प्लेन वाटल्यास ऑन करून देतो. हा फ्रंट प्लेन सिलेक्ट केला आणि त्या स्केचचा ऑप्शन. ओके, तर पाथ आहे आपला सी. ओके, त्यानंतर मग त्याने रेडियस दिलेली आहे, फिलेट दिलेली आहे, सर्क्युलर ट्रिम घ्यायचं. या लाईनमध्ये, या लाईनमध्ये. त्याची रेडियस आहे 3 ची, त्याची रेडियस आहे 3 ची. ओके, आता इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 44चा. 44 एंटर. ओके, त्यानंतर मग या पॉईंटपासून इथपर्यंत डिस्टन्स दिलेलं आहे 19चं. दिला असेल तरी डायरेक्टली दिलं तरी चालतं. 19 एंटर. ओके, त्यानंतर मग ह्या पॉईंटपासून इथपर्यंत किती आहे, 22 दिलेलं आहे. ओके, इथून इथपर्यंत किती दिलेलं आहे, 41. ओके, आपल्याला हा पॉईंट माहिती आहे. ओके, हा पॉईंट बरोबर इथे ह्या पॉईंटपासून इथपर्यंत आपण 22 + 41 टाकलं तर इथे मॅच होऊन जाईल. तर ही वरची लाईन आणि ही लाईन इथे क्लिक करायचं, 22 + 41. ओके, झालं लॉक. हा आपला झाला पाथ. ओके, याला इथे ओके करायचं. आता इथे हा स्वीपचा ऑप्शन आहे, स्वीपवरती क्लिक करायचं आहे. इथे हा ॲरो आलेला आहे, जिथे ॲरो आलेला आहे तिथे तुमचा प्रोफाईल असणार आहे. ओके, तर तिथे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तिथे ऑप्शन आहे स्केचचा. ओके, यावरती क्लिक करायचं. आता ही आपण प्रोफाईल अशी ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, हे 16 आहे, हे 8 आहे. 16 8. या लाईनपासून या लाईनपर्यंत 16 दिलेलं आहे. इथून हे 3 दिलेलं आहे. आता हे काय झालं, इक्वल झालेलं आहे. इक्वल लेंथ आपण डिलीट करू. दिलेलं आपला 3चं. इक्वलचा इथे सिम्बॉल आहे. ही लाईन आणि ही लाईन इक्वल असणार आहे. ओके, ही पण ह्याला सोबत इक्वल झालेली आहे. इथे आपण ही डिलीट करू. कळत आहे. त्यानंतर मग डिस्टन्स कुठलं राहिलेलं आहे, सिमेट्रिकचं. ओके, म्हणजे हे 8 जे आहे ते दोन्ही साईडला हाफ हाफ असणार आहे. इथे सेंटर लाईन ड्रॉ करू. सिमेट्री घ्यायचं,
पहिले ॲक्सिस, त्यानंतर मग पॉईंट. ओके झालं. तर हा झाला आपला प्रोफाईल. ओके ही झाली प्रोफाईल. त्याला इथे ओके करायचं. ठीक आहे. तर ती जी प्रोफाईल आहे त्या पाथच्या अलॉंग फॉलो झाली. कळलं. आता हे सर्कल मी त्यासाठी सांगितलं होतं, हा नंतर काढायचं असं. ओके सो कट ऑपरेशन नेहमी नंतर काढायचं असं. कळलं. प्रोफाईल काय ड्रॉ केली आपण टी, आणि पाथ काय ड्रॉ केला हा असा सी. इथे फिलेट होती, इकडे फिलेट होती. लिहून घ्या. प्रोफाईल इज ऑलवेज क्लोज. प्रोफाईल इज ऑलवेज क्लोज. प्रोफाईल तुमची क्लोज असते. पाथ खाली लिहा. पाथ कॅन बी ओपन और क्लोज. पाथ तुमचा ओपन ड्रॉ करू शकता किंवा क्लोज ड्रॉ करू शकता, डिपेंड राहील तुमच्या ड्रॉइंगवरती. आता आपण हे ड्रॉ करायला घेऊ. ओके आता ह्याला जरासं कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. ओके या सॉफ्टवेअरमध्ये, तरी आपण चेक करू. ते इथे सेम हा असा सर्कल आहे, त्यानंतर मग इथून इथे हा 98चा सर्कल आहे. ओके इथे मी फ्रंट प्लेन सिलेक्ट केला. स्केचमध्ये जातो. सर्कल ड्रॉ करू 12ची रेडियसचा. त्यानंतर मग हा सर्कल आहे 98च्या रेडियसचा. टँजंट असा 12 रेडियस 24 डायमीटर 98 रेडियस. आता इथून या खालच्या लाईनपासून इथपर्यंत 74चं डिस्टन्स दिलेलं आहे. या लाईनपासूनच आहे ते 74 एंटर. ओके त्यानंतर मग हा पॉईंट आणि हा पॉईंट एका लाईनमध्येच दिलेला आहे. सगळं ऑब्झर्वेशन असतं. ओके ऑब्झर्व नीट तुम्हाला करायला लागतं. इथे मी ॲक्सिस टाकली, या ॲक्सिसला आपण हॉरिझॉन्टल करून घेऊ, म्हणजे ते एका लाईनमध्ये आले की ऑटोमॅटिक गेटचं डिस्टन्स डिलीट झालं. ओके त्यानंतर मग आपल्याला इथे एक लाईन रेफरन्स घ्यायला लागणार. ओके ट्रिम करण्यासाठी इथे रेफरन्सेसमध्ये आपण क्लिक करू. रेफरन्स घेतला. डिलीट सेगमेंटमध्ये हे डिलीट होते का, रेफरन्सपर्यंत हा डिलीट झाला. ठीक आहे. तर हा झाला आपला पाथ. इथे ओके करायचं. पाथ काय ड्रॉ केलेला आहे आपण ओपन ड्रॉ केलेला आहे. पाथ ओपन असू शकतो किंवा क्लोज असू शकतो. आपण एका साईडचा ड्रॉ करू आणि दुसऱ्या साईडला मिरर करून घेऊ. ओके आता इथे प्रोफाईल इथे ड्रॉ दिसतोय क्रॉस सेक्शन ए ए. हा सेक्शन ए कट करून इकडे दाखवलेला आहे. इथे पण तुम्हाला टीच दाखवायचं आहे, टीच ड्रॉ करायचं आहे. ओके छोटी प्रोफाईल बाहेरच्या साईडला आहे आणि मोठी जी लाईन आहे 12ची ती आतल्या साईडला आहे. इथे पण दिसेल तुम्हाला हे छोटं आहे, ते बाहेरच्या साईडला आहे 8चं डिस्टन्स आणि आतल्या साईडला 12 असणार आहे. ओके ते हे फक्त तुम्हाला नीट ड्रॉ करायला ना, त्यानंतर उलटं ड्रॉ कराल तुम्ही. स्केच सिलेक्ट करायचं आणि इथे स्वीपमध्ये जायचं. त्यानंतर मग इथे हा स्केचचा ऑप्शन ह्यावरती क्लिक केला. आता इथे ड्रॉइंग कुठे चालू झालंय, इथे चालू झालंय. आपण इथे कॅन्सल करू. इथे ॲरो दिसतोय हा वाला, यावरती क्लिक करायचं. ओके म्हणजे आपल्याला इकडे ड्रॉ करतोय. स्केचवरती क्लिक केलं. आता हे असं ड्रॉ करायचं की ते बाहेरच्या साईडला गेलं पाहिजे. लाईन मोठी छोटी लाईन बाहेरच्या साईडला असली पाहिजे. हा असा स्वीप होणार आहे. हॉरिझॉन्टल डायमेन्शन, त्याचं डायमेन्शन आहे 8चं, त्याचं डायमेन्शन आहे 12चं.
तुम्ही एक एक लाईन ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला इझिली कळेल काय कसं करायचं. इथे एक ॲक्सिस ड्रॉ करून घेऊ, सेंटर लाईन सिमेट्रिक करून घेऊ. ही ॲक्सिस हा पॉईंट आणि हा पॉईंट. त्यानंतर मग सेम ॲक्सिस हा पॉईंट आणि हा पॉईंट. ओके. आता राहिलं डायमेन्शन. हे दिलेलं 3चं. ही लाईन आहे, हे इक्वल झालंय कुठेतरी. कितीचं दिलेलं आहे? टोटल आहे 8. 8 - 3 5. 5 एंटर. आता हा वाला पहिला आधी हा 2चा झालेला आहे. हे इकडे इक्वल झालं. सो ड्रॉ करताना नीट ड्रॉ करा. 3चं झालं. 3 + 5 8, असं टोटल 8 झालं. ओके. इथे ओके करायचं. आता हे शिफ्ट केल्यानंतर इथे हे जे 0 लिहिलेलं आहे इथे व्हॅल्यू आपण वाढूया. समजा 8 केली. ओके. तर हे त्याच्या मर्ज आतमध्ये मर्ज होऊन जाईल. ओके. त्यानंतर मी इथे ओके करून घेऊ आपण. ओके. आता हाच पोर्शन आपण राईट साईडला मिरर करू. सिलेक्ट केला, मिररचा ऑप्शन आहे. रेफरन्समध्ये आपण प्लेन सिलेक्ट करणार. तर साईड प्लेन आपला राईट प्लेन. ओके. ते आपण ह्या प्लेनच्या अलॉंग इकडे मिरर केलं. ओके. आता राहिलेला पोर्शन आपण कट करून घेऊ. हा वाला 41 बाय जो काय रेक्टँगलची साईज असेल तो. फ्रंट प्लेन स्केचमध्ये जायचं. सेंटर्ड रेक्टँगल घेतला. 20चा डायमीटर. डिलीट केला. 41 एंटर. त्यानंतर मग ही लाईन या एजवरती कोइन्साइड करायची. कोइन्सिडंट ही एज आणि ही एज. आणि इथे ओके करायचं आणि एक्सट्रूड कट करून टाकायचं. रिमूव्ह मटेरियल बोथ साईड. ठीक आहे. त्यानंतर मग हा सर्कल आपल्याला परत कट करायचा आहे. हा फेस सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचं. आता इथे प्रोजेक्ट कमांड ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करायचं. परत तुम्हाला सर्कल ड्रॉ करायची गरज नाही, असं तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. एक्सट्रूड कट, रिमूव्ह मटेरियल. इथे रिव्हर्स डायरेक्शन करायचं खालच्या डायरेक्शनसाठी आणि डिस्टन्समध्ये ट्रॅक करू शकता. ओके. इथे ओके केलं. सेम ह्या फेससाठी पण तसंच. ते एकाच तुम्हाला ड्रॉ करतोय. नाही, ही आता ही खालून चालू होते ना. आपण एखादंच ड्रॉ केलं तर इकडे पण कट होऊन जाणार की हा पोर्शन इथे पण कट होईल सर्कल. त्यामुळे हा फेस घेऊ, स्केचमध्ये जाऊ, प्रोजेक्टमध्ये हा सर्कल, हा सर्कल, हा सर्कल, हा सर्कल, क्लोज प्रोफाईल ड्रॉ करायची. आतला सर्कल ड्रॉ केले, एक्सट्रूड कट, रिमूव्ह मटेरियल, रिव्हर्स साईड. ओके. हे असं कट केलं. आता इथे फिलेट दिलेली आहे, 15ची फिलेट आहे. ओके. ही ऑटोमॅटिकली तुमची 19ची फिलेट आलेली आहे. हा जो सर्कल आहे, ही जी एज आहे तिची फिलेट इथे ॲनालिसिसमध्ये यायचं. इथे हा मेजरचा ऑप्शन. इथे रेडियस किती दिसते, डायमीटर नाही 38चा. 38 डायमीटर, 19ची रेडियस आली. ओके. तर ही 15ची फिलेट घेऊ आपण. त्या मॉडेलमध्ये इथे हा राऊंडचा ऑप्शन आहे. बाजूला एकदा क्लिक करा, राऊंड, 15ची फिलेट आली. हा फेस आणि हा फेस. कंट्रोल दाबून दोन्ही सिलेक्ट करायचा. 15 एंटर.
2 फेस सिलेक्ट करायचे फिलेटसाठी. तसा आपला हा पार्ट कंप्लीट झाला. ओके. आता इथे व्ह्यू मध्ये जातो, इथे अपीअरन्स ऑप्शन आहे, इथून पार्ट सिलेक्ट करायचा. 79 नंबर पार्ट सिलेक्ट केला आणि इथून समजा मी हा कलर अप्लाय केला. ओके. तसे टोटल पार्टला अप्लाय होऊन जाईल. ठीक आहे.